कधीकधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं. सगळ्यांसाठी मी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आयुष्यात खूप काही मिळत असतं, पण आपण तर जे मिळालं नाही तेच मोजत बसतो. कधीच कोणाला दोष देऊ नका, कारण तुम्हीच त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो. पुढल्या पानावर काहीतरी चांगलं लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणे म्हणजे आयुष्य. सत्याच्या मार्गावर चालणे फायद्याचे असते, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे, आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः तुटून जातो. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. कधीकधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं. आयुष्यात धोका त्याच लोकांना मिळतो ज्यांनी कधी दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण केलेला नसतो. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.